नाही, एकंदर 2 दिवस भारतीय जनता पार्टीच्या जे मेळावे झाले त्याच्यामधून जे भाष्य काही नेते मंडळींचं समोर आलं, खरं तर अशा पद्धती चर्चा होऊ नये असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. महायुतीमधले सगळे घटक पक्ष असतील त्या पक्षाने एकत्र येऊन उमेदवारी निश्चित करण्यासंदर्भातला विचारविनिमय करावा. परंतु रायगडची परिस्थिती वेगळी आहे. रायगडमध्ये विद्यमान खासदार आदरणीय तटकरे साहेब आहेत, राष्ट्रवादीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळं आमचं सगळ्यांचं मत असंच आहे की तटकरे साहेबच या ठिकाणी निवडणूक लढले पाहिजेत, कारण त्यांचा तो अधिकार आहे, हक्क आहे. आणि त्यामुळे अशी जी काय चर्चा होते ही फार चुकीची आहे. त्यांनी त्याचा आत्मपरीक्षण निश्चित करायला पाहिजे, कारण ही जर लोकसभेत चर्चा होत असेल तर विधानसभेला देखील अशा पद्धती चर्चा होईल, मग महायुतीमध्ये दरार निर्माण होईल. असं न करण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने याच्यामध्ये लक्ष देऊन खऱ्या अर्थाने याला वेळीच त्याच्यामध्ये सजेशन किंवा निर्णय द्यायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत आहे. पण इन जनरल सगळ्या रायगडवासियांना माहीत आहे की लोकसभेचे उमेदवार आदरणीय तटकरे साहेब असतील. आज या ठिकाणी दोडावामध्ये काजू उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मागच्या 5 वर्षामध्ये काजूचा बीचा दर तो अतिशय कमी झालेला आहे, 120-110 पर्यंत आलेला आहे. त्याबद्दल आपण काय करावं या संदर्भात या ठिकाणी या काजू उत्पादक शेतकऱ्यांची या ठिकाणी चर्चा चालू आहे. आपल्याला कल्पना असेल की मध्यंतरी 2018मध्ये 180 पर्यंत गेलेला दर मागच्या 4-5 वर्षात 110 पर्यंत आलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. म्हणजे नेहमीच्या ज्या गरजा आहेत, मुलांचं शिक्षण असेल, त्यांचं आरोग्य असेल किंवा घरगुती गरजा, घर बांधणे, मुलाचं लग्न करणे, मुलीचं लग्न करणे, या सगळ्या बाबतीत शेतकरी फार अडचणीत आहे. मग त्यासाठी काय करावं? मग ज्याप्रमाणे गोवा शासनाने 150 रुपये हमीभाव देऊन तिथल्या शेतकऱ्यांना शाश्वत केला, त्याप्रमाणे आपण सर्व शेतकरी एकत्र येऊन 164 देशांनी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बीला GI मानांकन दिलं आहे, ज्या काजू बीला खरं म्हणजे राणीचा दर्जा मिळाला पाहिजे, त्या बीला या ठिकाणी दाशीचा दर्जा मिळतो आणि अतिशय निकृष्ट प्रकारचे काजू बी फॉरेन कंट्रीजमधली आहे, म्हणजे जी ब्राझीलमध्ये असेल, टांझानियामधील असेल किंवा बेनिनमधील असेल, घानामध्ये असेल, त्या काजू बीला या ठिकाणी राणीचा दर्जा दिला जातो. त्याबद्दल शेतकऱ्यांना जागृत करायचं आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे आपल्या काजू बीला 200 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जनजागृती, शेतकऱ्यांची जागृती या ठिकाणी चाललेली आहे. आणि त्या संदर्भात आम्ही सर्व म्हणजे ज्या ठिकाणी काजूचं उत्पादन चालू आहे तो कोल्हापूर जिल्हा, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारे संघटना आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी एक शेतकऱ्यांचा लढा हमीभावासाठी आम्ही उभा केलेला आहे. आणि येत्या 16 फेब्रुवारीला प्रत्येक तालुक्यातील शेतकरी प्रत्येक तालुका तहसीलदार ऑफिससमोर उपस्थित राहून धरणं आंदोलन धरणार आहेत आणि त्या दृष्टीने विचारविनिमय करून हे आंदोलन यशस्वी करून 200 रुपये हमी पदरात पाडण्याचा आमचा प्रयत्न झालेला आहे. आणि निश्चितच शेतकरी संघटित झालेला आहे. 70-80 हजार शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि निश्चितच त्याला अतिशय चांगल्या प्रकारचं फळ मिळेल. आणि येणाऱ्या लोकसभेच्या या निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे आम्हाला निश्चितच शासनाकडून हमीभाव मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. या डाव्या बाजूच्या कबरनं आणि चिखलाची मैदानं गाजवली. तोच कबर आज चण्याच्या जोडीला पाहिला. उमेश शिंदे जवळ या. उमेश शिंदे बघूया या ठिकाणी जोडी वाऱ्याच्या वेगाने गेले, जोडी वाऱ्याच्या वेगाने गेले. त्या ड्रायव्हरांनी जबरदस्त पळतोय, अतिशय जबरदस्त.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.